ह्या विश्वातल्या सर्व माणसाला आपल्या कर्मावरच अवलंबून असावं लागतं. तर आज आपण कर्म ही कविता पाहणार आहोत. तर चला कर्म या काव्याकडे. कर्म, तोंडावर गोड बोलायचं, तो निघून गेला की त्याच्याच नावाचं भाषण चालायचं. कलयुग आहे बाबा, कोणी कोणाचं नसतं. वरवरच्या मायेची झापलेली छाया, जिथं दिसला देव तिथं पडणार पाया. आपलं कोणी पुढे चाललं की मनात त्याच्या लई दुखतंय. त्याचा रिवर्स घेर लागला की बघा कसा खतखत हसते. कर्म आहेत बेट्या, तुलाच फेडावं लागतं. तुझ्या कर्माचा प्रसाद तुलाच वाढावं लागतं. तू मेल्यावर शिदोरी म्हणून बांधलेलं गाठोड त्या येशीवर सोडावं लागतं. तुझ्या कर्माचा घडा कंठातून फोडावं लागतं. तू मेल्यावर तुझं नातं त्या नरकाशी किंवा स्वर्गाशी जोडावं लागतं. तुझ्या सरणाच्या गोल फिरण्यासाठी त्या मडक्यालाही फोडावं लागतं. तोंडावर गोड बोलायचं आणि तो निघून गेला की त्याच्याच नावाचं भाषण चालायचं. तू मेल्यावर काय केलास आणि किती केलास याचाच हिशोब सोडून मात्र जातोस. सांग ना, तू मेल्यावर तुझ्या बरोबर काय घेऊन जातोस? जोपर्यंत जिवंत आहे चांगल्या नीतीनं जग. आयुष्य फार सुंदर आहे, जरा डोळे उघडून चांगल्या नजरेनं बघ. तू मेल्यावर पुरावा तुझा त्या भिंतीवर लटकवलेला असतो. तू मेल्यावर पुरावा तुझा त्या भिंतीवर लटकवलेला असतो. पुण्यतिथी आली की आठवण तुझी काढतात. प्रसाद म्हणून तुझ्या नावानं पुरणपोळी जेवायला सर्वांना वाढतात. प्रसाद म्हणून तुझ्या नावानं पुरणपोळी जेवायला सर्वांना वाढतात. प्रसाद म्हणून तुझ्या नावानं पुरणपोळी जेवायला सर्वांना वाढतात. धन्यवाद.